सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चला पण या ठिकाणी मान ऑफ द मॅच देतोय. मी विनंती करेल महाराष्ट्र पोलीस सन्मान आदरणीय कृष्णजी सोंगाल साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सुशील अगिवला या गोलंदाजाला मान ऑफ द मॅचचा किताब देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. चला लिटिल स्टार धारोल टीमचा सुशील अगिवला आपण लगेचच या टॉस बॉक्समध्ये तिथे जॉईंट आहेत. मी विनंती करेल कृष्णजी सोंगाल साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मान ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आज मात्र मी म्हणेन सन्मानित आदरणीय हरीशजी निरगुडा साहेब की आज कृष्णजी सोंगाळ हे फक्त प्रेमापोटी इथपर्यंत पोहोचलेत. त्यांना वेळ खरं तर अजिबात नसतो, परंतु आज प्रेमापोटी या ठिकाणी पोहोचले गेलेत. त्यांना माहिती आहे संपूर्ण जे चारही खेळाडू पाहतोय अगदी त्यांच्या मी म्हणेन प्रेमाखातीर इथपर्यंत पोहोचले गेलेत. आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर अगदी 365 दिवस त्यांची ऑन ड्युटी सध्या तरी उल्हासनगर शहरामध्ये पाहायला मिळते आणि त्यांचं आगमन झालं गेलंय. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोईंग ऑन मॅच सेमीफायनल नंबर 2 इथे पाहायला मिळेल. एका साईडने सिद्धिविनायक काराव टीम आणि त्यांना फाईट करेल दात्रीचवाडी ब संघ. दोन संघाच्या दरम्यान एक घमाटसाण युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि पंच त्यांना ताकीद करा दात्रीवाडी ब संघ तुम्हाला पहिलं पॉवर प्लेचं जे षटक आहे ते फक्त तुम्हाला 3 चेंडूचं हाताळलं जाईल हे लक्षात सुद्धा. आणि ती पॅनल्टी देखील या ठिकाणी दात्रीवाडी ब संघाने ॲक्सेप्ट केली आहे. म्हणजेच पहिल्या P1च्या षटकामध्ये अवघ्या तुम्हाला फक्त 3 चेंडू टाकले जातील हे लक्षात सुद्धा. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला षटक अजय टोपले. पहिलाच बॉल लॉफ केला. या ठिकाणी आपण पाहतोय पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी त्यांना बीट करून बॉल पंकज होते त्यांच्याकडनं झाली आहे चूक. कदाचित चुकी आणि चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मी म्हणेन या 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते. वेल बिगिनिंग इज आफ्टर. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. चांगली फटकेबाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना भगवान इंदोळा त्यांच्या साथीने आपण पाहतोय सुनील हिंदोळा. दोन्ही बंधुराज सध्या मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम त्यांना खेळ सध्या तरी करावा लागेल. पहिल्या P1च्या षटकामध्ये अजय टोपलेला आणलं गेलंय. याच अजय टोपलेनं कुशोली टीमच्या विरोधात भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. तोच अजय टोपले बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू फक्त हलक्या त्याने कट केला होता. फर्स्ट स्लिपमध्ये प्रकाश निरगुडा होते. अप्रतिम त्याने झेल टिपलाय. पहिला मोठा धक्का लागत असताना दात्रीवाडी ब संघाला फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. सुनील हिंदोळा बॅक टू द डगआउट. हो थँक्यू. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज सुनील इंदोळाकडे उत्तर नव्हतं. फर्स्ट लीगमध्ये अप्रतिम झेल टिपला. तिकडे विकेट आली. खरं तर आता दात्रीवाडी ब संघ थोडासा बॅकवर्डले नेऊन टेबलला मैदानाच्या आतमध्ये कॅन्डिडेट नंबर 3 वरती 1 डाऊनचा खेळाडू, एक कमी वयाचा खेळाडू परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्याचं देखील मोठं नाव सध्या तरी स्ट्राईक एंडवरती. पहिलाच बॉल लॉफ केलाय आपण पाहतोय आणि गावंडा होत्या परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक पंकज कांबळे होते त्यांच्याकडनं चूक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तरी बॉल सरळ थांबणार नाहीये. बॉल सरळ जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळेल नशिबाचा चौकार.
मॅच पहिली ओव्हर या ठिकाणी समाप्त झाली आहे. कदाचित पहिल्या P1च्या षटकामध्ये फक्त 3 चेंडू टाकले गेलेत. मी म्हणेन 38 सर्कलच्या आतमध्ये जणू काही एक 5 ते 6 खेळाडू होते. 3 चेंडूंमध्ये 7 धावा बनवले गेल्या. 3 बॉलची पेनल्टी आहे सध्या तरी दात्रेवाडी टीमला. आणि सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपण चर्चा करू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जणू काही ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जे कटआउट आहेत जे आपण जवळपास 7 कटआउट पाहतोय आणि त्या 7 कटआउटचा आपण या ठिकाणी चर्चा करू. आपण स्क्रीनवरती पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी 4 चमचमत्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या गेल्यात. कांसे गावाचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय जेव्हा या क्रीडांगणावरती एखादी मोठी स्पर्धा भरवली जाते ना तेव्हा मात्र तेजस भोईर यांच्याकडनं तब्बल ज्या पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ते 4 ज्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्या ट्रॉफ्या खरं तर सन्माननीय आदरणीय तेजस भोईर यांच्याकडनं नेहमीच आम्हाला सुपूर्द केल्या जात आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. तसं आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या राईट साईडला जो कटआउट पाहताय जो तुम्ही कॅप्चर केलाय सध्या तरी स्क्रीनवरती पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये पंचायत समिती कर्जत माजी सभापती सन्माननीय आदरणीय रावशेठ विषय त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी आर्थिक मदत लाभली गेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जवळ पुन्हा एकदा मागच्या दिशेने परंतु या ठिकाणी मिसटायमिंग स्ट्रोक झालाय पॉइंटमध्ये प्रथमेश सप्रा होते. या ठिकाणी चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन जीवनदान कोणाला दिलंय फलंदाज भगवान इंदोळा या खेळाडूला. जवळपास त्या खेळाडूनं एक काळ असा होता जो अंडरआर्मचा खेळ असायचा त्या खेळामध्ये खरं तर भगवान इंदोळा हा चांगला खेळाडू आणि सध्या तरी ओपनिंग त्याने केली आहे आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला भरपूर चांगल्या धाबा देखील पाहायला मिळाल्यात. म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सप्रानं फार मोठी चुकी केली आहे आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिली या 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ओढमोड पाहायला मिळते 9 धाबा. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज तेज तर्रार रफ्तार. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय तीन दहाडे चोरी मैदान के अंदर करती हुई 2 खेळाडू. परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली या. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न देखील करतात परंतु पंचांनी रेफर केला. थर्ड अंपायरसाठी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही हे चेक केलं जाईल. आमची वाहिनी सज्ज आहे. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंट यांच्या माध्यमातून हे क्षण कॅप्चर केले गेलेत. कोणत्या एक टीमवरती अन्याय होणार नाही आहे याची आपण दक्षता घेऊ. त्यानंतर आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय अगदी डायरेक्ट हिट केलाय राकेश कांबडीनं. त्या ठिकाणी फलंदाज भगवान इंदोळा स्ट्राईक एंडवरती येते परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट करून फलंदाज बाद असणार आहे. फलंदाज बाद भगवान इंदोळा लागणारा दुसरा धक्का फलंदाज बाद. मच जे कटआउट आहेत ते कॅप्चर करा प्लीज. आमचे कॅमेरामॅन देवा वाटे आपण पाहतो या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी चषक या ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्यांचा आपण कटआउट पाहतोय सन्मान्य आदरणीय राहुल शेट्टच्या बाजूला जो कटआउट पाहतोय त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हरिश्चंद्र निरगुडा साहेब आपल्याला पाहायला मिळतील जे पेशने ग्रामसभा करतात आणि आज मात्र त्यांच्याच नावाची ही स्पर्धा भरवली गेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या राईट साईडला कटआउट पाहतोय जे पेशने तलाठी आहेत सन्मान्य आदरणीय नितेशजी निरगुडा साहेब आणि त्याच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतील अत्यंत आमचे जवळची मित्र. या स्पर्धेसाठी मी म्हणेन मान ऑफ द सिरीजसाठी कूलर देण्यात आली आहे नितेशजी निरगुडा यांच्याकडनं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज मात्र प्रत्येक मान्यवरांच्या या ठिकाणी अलोट गर्दी आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. धावसंख्या दफलकावरती फक्त अवघ्या 9 धावा पाहायला मिळतात. मी चर्चा करत होतो मान ऑफ द सिरीजसाठी जी कूलर देण्यात आली आहे ती मात्र सन्मान्य आदरणीय नितीजी निरगुडा या साहेबांकडनं जे पेशने तलाठी आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कूलर देण्यात आली आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती जो कटआउट पाहतोय ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली जाते या पेशने ग्रामसेवक आहेत सन्मान्य आदरणीय भगवानजी निरगुडा. दोन्ही बंधुराज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचा आपण या ठिकाणी कटआउट पाहिला गेला त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं. त्यांची स्वतःची स्पर्धा त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं करूया आभार आणि पुन्हा एकदा आपण जाऊया स्क्रीनवरती
ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय नेताजी हजरा साहेबांना आपण या ठिकाणी पाहतोय मान ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आणि जे सन्मान चिन्ह आहेत तब्बल मान ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या 35 आणि एकंदरीत सन्मान चिन्ह 15 ते 20 सन्मान चिन्ह त्यांच्याकडनं सुपूर्द झाले गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज राकेश कांबडी परंतु वेगाने बॉल टाकला पुन्हा एकदा स्टंपच्या पाठीमागे विजय डोके अप्रतिम विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज राकेश कांबडी तुम्हाला पाहायला मिळतील. तेज तर्रार वेगवान गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. धावसंख्या फक्त पाहायला मिळते ती 10 धावा फलकावरती. 3 षटकांची मॅच 3 षटकांची ही मॅच आहे. चला लवकरात लवकर खेळा प्लीज. त्यांना ताकीद करा. पंच परंतु चेंडू पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी इथे पाहिलं गेलं तर वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. सेमीफायनल नंबर 2 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जो संघ जिंकेल ना तो संघ लिटिल स्टार धारोल टीमच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल मी म्हणेन लिटिल स्टार धारोल टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. पंच आम्हाला या ठिकाणी दर्शवतात संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉल म्हणून विनाशकाली विपरीत बुद्धी म्हटलं जातं ना. टप्पावरती नियंत्रण नाही आहे. जर तुमची दिशा मी म्हणेन तुमची दिशा जर भरकडली तर दशा व्हायला टाईम लागत नाही आहे. आणि सध्या तरी राकेश कांबडीची दिशा ही भरकडली गेली आहे आणि त्याचं आता दशा व्हायला वेळ लागत नाही आहे. सुरुवातीचे 2-3 चेंडू चांगले फेकले त्यानंतर आपण पाहिले गेले तर हे 2 चेंडू भरपूर खराब होते. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला फटका लॉफ केलाय परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू खाली राकेश कांबडी 1 नाही 2-3 आयटम मध्ये हा जाईल टीपला जाईल. लागणारा 3रा धक्का फलंदाज अनिल टू द पवेलियन. अजून आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे त्यामुळे आता 5 मिनिटांच्या आतमध्ये इथे हे षटक कंप्लीट झालं पाहिजे. 12 चेंडूंमध्ये धावसंख्या फलकावरती बनवली गेली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना दात्रेवाडी ब संघ प्रकाश लोतेचा संपूर्ण स्क्वॉड आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तब्बल 3 विकेट आणि धावसंख्या फलकावरती फक्त पाहायला मिळेल 12 धावा फलकावरती. थोडीशी डकमळत सुरुवात करत असताना दात्रेवाडी बस संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. लिटिल स्टार धारोल टीमच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. कोणता संघ असेल येणारा काळ आणि येणारा वेळ हे निश्चित रूपाने तुम्हाला सांगून जाईल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज सागर कांबडी आलेत. राकेश कांबडीचा मोठा बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचं अंतिम षटक या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर एक सन्माननीय स्कोर तो उभा करू शकतो दात्रेवाडी ब संघ. परंतु समोर फलंदाज अंकुश वाघ आहेत. हा चेंडू आडबा बॅटने खेळलायचं होतं परंतु चेंडू पडल्यानंतर डीपमध्ये राहिलाय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे आणि कदाचित तिथे डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सागर कांबडी तेज तर्रार रफ्तार अशी गोलंदाजी नेहमीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण विचार केला सागर कांबडीचा तर फुल इन्फॉर्ममध्ये हा खेळाडू पाहायला मिळतो. ऑलराऊंडरचा खेळाडू नेहमीच अष्टपैलूची भूमिका तो पार पाडत असतो प्रत्येक मॅचमध्ये. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा वेगवान चेंडू फेकले जातात. जणू काही आडवा बॅटने खेळण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतात. इथे आपण पाहतोय दुसरा चेंडू देखील डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अजूनही शेवटचे अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूंमध्ये किती धावा बनवले जातील फक्त धावसंख्या तास ठिकाणी स्थिरावली आहे. 12 धावा फलकावरती धावसंख्येला खिंडार पाडण्याचं काम करत असताना गोलंदाज सागर कांबडी तुम्हाला पाहायला मिळतात.
जी पूर्णपणे जबाबदारी दुसऱ्या षटकामध्ये बाला भस्मासर राकेश कांबडीनं पार पाडली होती ना, आणि त्याच पद्धतीनं जणू काही गोलंदाज सागर कांबडीनं देखील 3 चेंडू अप्रतिम टाकले गेलेत. 3 चेंडू डॉट आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो लफ करण्याचा प्रयत्न परंतु पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक मनोज कांबडी आहेत आणि त्यांचं फॅमिलीमधला तो मेंबर देखील आहे. मी म्हणेन तिथे एक दबाली आणि एका दाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 13 धाबा फलकावरती. धाबा कसे येऊ दे परंतु धाबा येणं हे मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट असतं. तर या ठिकाणी आपण पाहतोय 13 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फर्स्ट लीगमध्ये प्रकाश निरगुडा आहेत. पहा तुम्ही त्याच्या अगदी मी म्हणेन शरीरावरती जाऊ नका. एक चाणाक्ष खेळाडू आहे आणि तिकडे विकेटच्या करता धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अंकुश वाघ लागणारा 4था धक्का फलंदाज बाद. फलकावरती फक्त पाहायला मिळेल 14 धावा फलकावरती. लो स्कोरिंगचे मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. या चेंडूवरती षटकाराला तर एक बलाढ्य मी म्हणेन धावसंख्या तो उभारू शकतो परंतु शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचा अंतिम बॉल. फलंदाज प्रवीण इंदोळा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पॉईंटमधून फटका एक्झिक्युट केला. एक धाव कंप्लीट केली आहे. चेंडूचा पाठला करतात दोन्ही खेळाडू परंतु त्या ठिकाणी शर्यत लागली होती चेंडूची आणि क्षेत्ररक्षकांची परंतु ती शर्यत चेंडूने जिंकली. बॉल सरळ सीमा पार धन धन करत मिळतील धाबा 4. प्रवीणच्या बॅटमधून आलाय हा चौका. मेगा फायनलचा सामना तुम्हाला 2 षटकांचा राहील. एकाच एंडनी तो सामना खेळवला जाईल. लिटिल स्टार धारोळ टीम सध्या तरी मेगा फायनल मध्ये प्रवेश त्यांचा दाखल झालाय. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे 2 ओव्हरमध्ये. तुम्हाला पॉवर प्लेचं षटक फक्त 3 ओव्हरच्या पुढे जेव्हा असतात ना तेव्हा तुम्हाला पॉवर प्लेचं षटक दिलं जातं. खरं तर दात्रेवाडी बस संघ, श्री सिद्धिविनायक काराव टीम आणि लिटिल स्टार धारोळ टीम या तिन्ही संघाच्या संघनायकाने आणि प्रत्येक खेळाडूने एक नोंद घ्या की फक्त 2 षटकाचा सामना मेगा फायनलचा खेळवला जाईल हे लक्षात होता. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिलं होता. ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 हे दैदीप्यमान 16 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र लिटिल स्टार धारोळ टीम मी म्हणेन मेगा फायनलमध्ये प्रवेश त्यांचा दाखल झालाय. आज मात्र धारोळ गावामध्ये जितक्या काही घर आहेत ना त्या घरामध्ये ज्या अँड्रॉइड टीव्ही आहेत त्या प्रत्येकाच्या ऑन असतील कारण आज गावासाठी या ठिकाणी प्रत्येक खेळाडू खेळ करत असताना पाहायला मिळतोय. आज स्वतःसाठी नाही बाबासाठी नाही तर आज गावासाठी त्यांचं नाव त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा एखादी मोठी टुर्नामेंट असते ना तेव्हा तेव्हा मात्र लिटिल स्टार धारोळ संघ नेहमीच आपल्याला त्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील राकेश कांबडी यांनी त्यांच्या साथीनं प्रथमेश सप्राचा जर शुक्रवारच्या दिवसामध्ये विचार केला ना तर 17 चेंडू आणि 50 धावांची बहारदार केळी त्याने या मैदानावरती साकारली होती. अप्रतिम बॅटिंग
मात्र शुक्रवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती, परंतु सध्या तरी त्यांच्या साथीनं प्रथमेश सप्रा तुम्हाला पाहायला मिळतील आणि राकेश कांबडी तुम्हाला देखील सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 18 बॉल आणि विजयासाठी करावे लागतील जिंकण्याकरिता 19 धाबा, म्हणजे प्रत्येकी चेंडू मागे एक धाव जरी बनवली तरी देखील श्री सिद्धिविनायक काराव टीम ही विन होऊ शकते. चला दीपक निरगुडा यांना विनंती करेल मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. जवळपास 19 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता श्री सिद्धिविनायक काराव टीमला. जो संघ जिंकेल तो संघ थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आपण पाहतोय राकेश कांबडीने त्यांच्या साथीनं प्रथमेश सप्रा पहिलाच बॉल ऑफ केला, चेंडूला पाठवले सरेल, परंतु विद्युत वाहकची जी तार आहे मी म्हणेन लक फॅक्टर ऑन इथे दात्रेवाडी ब संघाच्या पाहायला मिळतात, परंतु चेंडूला वेग इतका होता की चेंडू 1 बाउन्स ओर द रोक मिळतील धाबा 4. पहिला बार कांबडीच्या बॅटमधून चौकार. पहा तुम्ही विद्युत वाहकची वरची तार पाहता येणे, त्या अगदी तारेला चेंडू स्पर्श झाला असं वाटलं होतं. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक मान्यवरांना असं वाटलं होतं की हा षटकारच आहे, कारण षटकाराची भाषा बोलला होता. हा चेंडू पुन्हा एकदा खोल टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. खोदून काढल्या लंगणला अंकुश आहेत. चेंडूला उचल फेक करीपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धाबा दाफलकावरती. म्हटलं जातं ना उपरवाला देताय तो छप्पर फाड के देताय, आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आता एक आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाज प्रथमेश सप्रा या खेळाडूला. एक विक्रम देखील त्याच्या नावावरती राहिला याच क्रीडांगणावरती. 2 विक्रम आहेत, आम्ही चर्चा जरूर करील. 17 चेंडू 50 धाबा याच क्रीडांगणावरती. शुक्रवारच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू लांब ठेवले जातात, आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर वाईटची सांगता करत असताना गोलंदाज गणेश तुम्हाला पाहायला मिळतील. छोटासा खेळाडू आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते. जर प्रथमेश सप्राच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आले ना तर तुम्हाला आउट ऑफ द पाहायला मिळतील. त्याच्या तुम्ही शरीरावरती जाऊ नका, कारण त्याच्या मनगडी ताकदीचा वापर सध्या तरी तो मैदानाच्या आतमध्ये नेहमीच करतोय. जेव्हा मैत्री चषक 2025 याच क्रीडांगणावरती होती, 3 चेंडू 13ची गरज होती. उंबरबेडी टीम त्याच्या विरोधात होती आणि त्याने तो देखील सामना जिंकला होता, परंतु हा सामना त्याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि सध्या तरी आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा तुम्ही या 2 धाबा चित्ताईच्या चपळाईनं मी म्हणेन कंप्लीट करत असताना या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 19 धाबांचा पाठला करत असताना तब्बल धाबा झाल्यात 8. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. 11 धाबा दाफलकावरती कंप्लीट कराव्या लागतील जर मेगा फायनल खेळायचं असेल तर. हा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंच दंडित करताय. इट इज बाईट बॉल आहे. चला भगवान हिंदोळ्यांना विनंती करेल पंचांकडं चर्चा करू नका प्लीज, कारण आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे. पहा तुम्ही दात्रेवाडी बस संघ पंचांचं डिसिजन इट्स अ लास्ट डिसिजन. आणि मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील दीपक निरगुडा, स्क्वेअर पंच अनंता निरगुडा, ज्याने 4 दिवसाच्या आतमध्ये रंगरूप त्याची पाहिली तर गोरा तो रंग होता, परंतु 4 दिवसामध्ये त्याचा काळा सावळा रंग झालाय. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन खरं तर नशीब थोडेसे खराब आहेत मी म्हणेन श्री सिद्धिविनायक काराव टीमचे. आणि पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स ओर द रोक मिळतील धाबा 4. दात्रेवाडी संघ मी म्हणेन त्यांचे लक फॅक्टर आव्हानात. जवळपास हा सामना 99% श्री सिद्धिविनायक काराव टीमने जिंकला असता, परंतु इथे लक फॅक्टर ऑन आहेत सध्या तरी. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल फटका एक्झिक्युट केला, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा रेखा पार. षटकार.
तो मच. चला मेगा फायनलचा असा आपण टॉस करणार